बघा दादांचा कोंबडा कसा बसलाय बघा टप्पामध्ये. सुकी मच्छी इथे सगळं गावठी भाजीपाला घेऊन बसतात का. आणि मला जाणार येणारे लोक माझ्याकडे बघून हसतात की बाई ब्लॉग बनवते. ही बघा ऑरेंज कलरची. कसं लावलंय वाटा. पिकलेले कच्चे आहेत. कच्चे आहेत का. हे बघा चिन्मय कामावरून येताना ते रस्त्याच्या बाजूला बोरांचं झाड आहे ना, त्याच्यावरून 4-5 बोरं पाडून घेऊन आले. भारी लागतात पण ही बोरं एकदम अशी म्हणजे ना सफरचंदासारखी लागतात. सफरचंदासारखी चव आहे बोरांना. नमस्कार, मी कविता. तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होते अशा गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी, आज आहे मंगळवार आणि मी छानशी ब्लॉगला सकाळी सुरुवात केलेली आहे. तर आता सकाळचे 7:30 पावणे 8 वाजलेले आहेत आणि कपडे वगैरे मशीनचे झालेले. तर बरं सुकत वगैरे घालते आणि सगळी पटपट कामावरून मी जाते. मला जायचं आहे भिवंडीला, कारण की काकाचा मुलगा ॲडमिट आहे, त्याला पण बघायचं आहे आणि माझं मार्केटमध्ये थोडंसं काम पण आहे, ते पण करायचं आहे. तर चला आता सगळ्यांनी ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि आज मंगळवारचा ब्लॉग मी तुम्हाला लगेच संध्याकाळी 4 वाजता देईन, जे पण काही शूट होईल ते. ओके, ब्लॉगमध्ये आता कंटिन्यू राहा. आता भिवंडीला आले मी सिराज हॉस्पिटलमध्ये. भावाला ॲडमिट केलं गेलं बघायला. तर चला आता आपण जाऊ. गाडी इथे आता पार्क करते मी. पेट्रोल पंपाच्या शेजारी हॉस्पिटल येते. गाडी आता इथे पार्क करते आणि मग आता हॉस्पिटलला. ओके, दवाखान्यातून डायरेक्ट मंडईमध्ये चालली आहे मार्केटमध्ये, कारण का थोडासा भाजीपाला वगैरे घ्यायचा आहे आपल्याला त्याच्यामुळे. आणि आपल्या भाकरी पॅकिंगसाठी पिशव्या आणि पेपर हवेत आपल्याला त्याच्यासाठी. आणि मला जाणार येणारे लोक माझ्याकडे बघून हसतात की बाई ब्लॉग बनवते. तर असं लसूण बघत, लसूण कसं आहे तर लसूण घ्यायचं आहे आणि आपण मंडईमध्ये आणि भाजी मार्केटमध्ये. हाँ तुमको भी लूँ. हाँ धनिया ले लो. धनिया कैसा गड्डी है, कैसा गड्डी आहे. 20 रुपये गड्डी आहे. चला आता पटपट लसूण घेते. लसूण संपलाय ना घरचा आपल्या त्याच्यामुळे. ओके, आणि हे मंडई मार्केट आहे भाजीपाल्याचं. ओके चलो, गाडी आता इथे लागते मी आणि मग जाऊयात आपण. गाडी आपली तिथे पार्क केले मी. लसूण तर घेतलं आहे. उलपत वगैरे सगळं काय घ्यायचं आहे. शिमला मिरची वगैरे पुढे जाऊन घेऊया. तर काय मला उलपत नाही आवडलं. पुढे जाऊया. आता आली आहे पत्रावळींच्या दुकानामध्ये. आपल्याला भाकरी पॅकिंगसाठी पेपर आणि पिशव्या घ्यायचे आहेत. त्याच्यामुळे बटर पेपर, साधे पेपर आणि पिशवी पॅकिंगसाठी. ओके, तर आता घेऊया आणि मच्छी मार्केटमध्ये जाऊयात आपल्याला. कोण काय काय घ्यायचं आहे बरं. लिव्हर पेटे दादा. हाँ 40 रुपये पाव आहे. आता जेवणाची सोय पण आपण घेतली सोबत. हे बघा काळ्या पिशव्या. दुपारची जेवणाची सोय. आणि एवढी गर्दी ना पुढे जायचं कसं ते समजत नाही. आपण अजून मच्छी घ्यायची आपल्याला. पुढे जाऊन मच्छी मार्केटमध्ये. भाजीपाला वगैरे पण घेतला आपण. बघा दादांचा कोंबडा कसा बसलाय बघा टप्पामध्ये. सुकी मच्छी इथे सगळं गावठी भाजीपाला घेऊन बसतात काकी. कसं लावलंय वाटा. पिकलेले कच्चे आहेत. कच्चे आहेत का. कच्चे आहेत का. पिकलेले आहेत. कच्चे आहेत ना. चला हे बघा सगळं गावठी आहे ना भाजीपाला. हे बघा 120 रुपये पाव कोळंबी आहे. इकडचे 100 रुपये आणि 300 रुपये किलो बोंबीळ आहे. आता काय घ्यायचं तर काय समजत नाही. तिकडे वावीनं तर डायरेक्ट हळदी लावून पिवळ्या करून ठेवल्या ना वावीनं. मंडळी तुम्हाला दाखवणार होती मी. काय म्हणजे त्यांनी जुगाड केलं. वावी पिवळ्या दिसण्यासाठी हळद लावून आणले पूर्ण वावीनं पिवळ्याच करून ठेवले. पण एवढी गर्दी आहे ना तिथे मच्छी मार्केटमध्ये, म्हणजे गाडी लावायला पण जागा नाही. म्हणून काय थांबलं. चला तर बघू कोळंबी घेऊन येतो. पण भरपूर मच्छी आहे. मागच्या वेळेस आपण तिकडनं घेतलेली मच्छी.
दामणकर नाक्यावर येऊन पोचले मी. बाजारातलं मी सगळं सामान घेतलं आणि आता दामणकर नाक्यावर येऊन इथे लस्सी बरं पिते जरा आणि उन्हातच तुझे मी, कारण की आपल्या गाडीवर भरपूर सामान आहे. कोणाचं आडुशाला गेली की गाडीवरचं सामान गायब व्हायचं त्याच्यामध्ये. ओके, तर आता या तुम्ही पण लस्सी प्यायला मस्त आणि घरी जाऊन भरपूर कामं आहेत, ती जाऊन आवरायची आहे. ओके, पटपट लस्सी पिते आणि मग आपण निघेल. तर आता आली आहे पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकायला. ओके, पेट्रोल टाकते आणि मग जाऊयात घरी. हे बघा, चला मंडळी, आताच भिवंडीवरून जाऊन आली आणि आता जेवण बनवायचं. जेवण म्हणजे रात्रीच्या एक भाकऱ्या आहेत. आता फक्त भाजीच बनवायची आहे. तर येताना लिव्हर पेटा घेऊन आली मी मार्केटमधूनच आणि कोळंबे घेऊन आले आणि लक्की सोडण्यासाठी पाय घेऊन आले. तर आता मस्त लिव्हर पेटाची भाजी बनवते आणि कोळंबे संध्याकाळचे ठेवते. ओके, सो चला आता ब्लॉगमध्ये सगळ्यांनी कंटिन्यू जा. आणि तर आता 1-2-2:30पर्यंत जो पण काही शूट होईल ब्लॉग, तर तुम्हाला आज लगेच संध्याकाळी 4 वाजता मी देईन. तर चला आता घेते लगेच जेवण बनवायला, फ्रेश होते, थोडंसं पाणी पिलं पहिलं आल्याबरोबर आणि हे होतं मिरिंडा होता तो पिला जरा, थोडंसं बरं वाटलं. इतका ऊन पडला आहे ना बाबा बाहेर, इतका ऊन पडला आहे ना. लोक बिचारी उन्हामध्ये कशी कामं करतात त्याच काही समजत नाही मला. इथं अवकाळीचा गेला का नुसतं जीवाची तळमळ होते उन्हामध्ये. तरी बरं आहे मेट्रोचं ते ब्रिज झाल्यात त्याच्यामुळे खाली जरा सावली तरी रस्त्यावर, पण काही काही ठिकाणी असं ऊन आहे ना, नको डेंजर एकदम काम होते. मार्केटमध्ये एकतर गर्दी, तो गोंगाट आणि ती गाड्यांची वर्दळ, त्याच्यानंतर ऊन, एकदम डोकं जाम झालं. त्याच्यामुळे जास्त काही मार्केटमध्ये मी फिरलेच नाही. मला जे जे काही पाहिजे होते ते पटपट घेतलं आणि लगेच मार्केटमधून बाहेर पडले मी. असं झालेलं कधी घरी पोचते. एक तर गरमी मुलं नको हाल होतात बाहेर, असं वाटतं बाहेर पडावंच नाही. तर चला आता असं पटपट लिव्हर पेटाची भाजी बनवते. त्याच्यानंतर मग चिन्मय येईलच, तोपर्यंत आता 12 वाजलेत. तर आता लिव्हर पेटाची भाजी बनवू मस्त एकदम. मंडळी हे बघा, चिन्मय कामावरून येताना ते रस्त्याच्या बाजूला बोरांचं झाड आहे ना, त्याच्यावरून 4-5 बोरं पाडून घेऊन आलं आहे. भारी लागतात पण ही बोरं एकदम अशी म्हणजे ना सफरचंदासारखी लागतात. सफरचंदासारखी चव आहे बोरांना. चल आता जेवण पण शिजलं आहे. रात्रीच्या 4-5 भाकऱ्या होत्या म्हणून आता काही भात वगैरे नाही बनवलं. जर मनुष्य आला जेवायला तर भात बनवावं लागेल, नाही तर मग आमचं होईल त्याच्यामध्ये. आणि मस्त लिव्हर पेटाची भाजी बनवली. लोक माझं असं बनबनत आहे नुसतं उन्हामधून आले तर मी. आणि ह्या ज्या बोरांच्या ह्या ज्या हाट्या आहेत ना, म्हणजे बिया, या आम्ही ना म्हणजे बारीक होतो ना, आम्ही लहान होतो ना सगळ्याजणी, बहिणी वगैरे मैत्रिणी, मग आम्ही सगळ्याजणी गोळा व्हायचो आणि शाळेतून वगैरे आल्यावर जेव्हा कधी आम्हाला सुट्टी वगैरे असेल तेव्हा बोराच्या झाडाखाली जायचं. सगळी बोरं जमा करून आणायचं पिकलेली. काही बोरं मीठ मसाला लावून खायचो, जी काही उरलेली असतील बोरं ती मग उन्हामध्ये सुकून ठेवायचो. आणि मग ज्या काही या हट्ट्या असतील, याला आमच्या आगरी भाषेमध्ये याला हट्ट्या बोलतात, बीला. मग या बिया सगळ्या गोळा करायच्या, फेकायच्या नाही, एकत्र गोळा करून ठेवायच्या त्या आणि मग फोडायच्या सुकल्यावर. जरा 1-2 दिवस उन्हात ठेवून मग त्या सुकल्या ना की आम्ही फोडायचं. याच्यामध्ये ना 2-2 बिया असतात बोराच्या फळाच्या. याला आम्ही काय बोलायचं माहिती का, आता माझ्या तोंडात नाही येत तो नाव, पटकन काहीतरी बोलायचं याला आम्ही. याच्या बियांना 2 बिया असतात एका हाटीमध्ये. मग त्या सगळ्या हाट्या फोडल्या ना का त्याच्यामधून बिया काढायचो न, मग गूळ आणायचं दुकानावरून न, मग त्याच्यामध्ये मिक्स करायचो आणि आम्ही चिक्की बनवायचो त्याची. जशी आपली शेंगदाण्याची चिक्की असते, तिळाची चिक्की असते, तशी आम्ही याची चिक्की बनवायचो याच्या बियांची. एका हाटीमध्ये 2 बिया असतात बरोबर. मग त्याच्या सगळ्या गोळा करायचो, बिया एकत्र फोडून सगळ्या दगडा घ्यायचो, एकावर एक अशा आपटायचो. मग याच्यातून बिया निघाल्या ना की ते गोळा करून ठेवायचो एका डिशमध्ये. आणि मग दुकानामधून गूळ घेऊन त्याची आम्ही चिक्की बनवायचो. मस्त गुळाचा पाक करायचो, त्या पाकामध्ये याच्या सगळ्या डाळ्या टाकायचो आम्ही, म्हणजे बिया टाकायचो, त्याच्यामुळे चिक्की बनवून खायचो. मी ती भारी लागते ना खायला. पण आता काय बोलायचं, गेले ते दिवस आणि राहिले ते फक्त आठवणी. पोरांना टाईम तरी कुठेशा हाट्या बिट्या गवसाला जायला बोरीच्या झाडाखाली, कारण का पोरांच्या हाताने तर मोबाईल असतात, गेम बीम यम तेम शाळा. त्याच्यामुळे पहिले कसं आवडा काही शिक्षणाचा हे नव्हता. तुला भाकरी गरम करून देऊ दे.
हे बघा आता जेवायला बसले. चिव कसं झालं लिव्हर पेटा? मस्त आहे ना. हे बघा हे बसलं खाली जेवायला. खाली बसले आणि ऊन बघा मंडळी. एकतर आजपासून 7 दिवसाचा रेड अलर्ट केले का चिन्मय उन्हाचा. म्हणजे कडक ऊन पडेल 7 दिवस. जास्त काही अर्जंट काम असेल तरच घराच्या बाहेर निघायचं नाही तर निघायचंच नाही. न्यूजला दिले रेड अलर्ट 7 दिवसाचा, कारण की ऊन खूप जास्त पडतं. त्याच्यामुळे आजपासून म्हणजे दिलं आहे. आज मंगळवार आहे. पण आता काय करणार, कामं अशी असतात का घराच्या बाहेर पडावंच लागते आपल्याला, नाही तर कोण करून देणार आपली कामं. असं चला आता असं एवढं बसून जेवायला मी पण घेते. आता जेवायला ना थोडंसं आराम करते, कारण का उन्हामधून आले ना तर मला पण काय असं डोकं असं बनबनतं आहे माझं. थोडंसं पेटपूजा करते आणि मग थोडा वेळ एक 15 ते 20 मिनटं आराम करते. त्याच्यानंतर मग पुन्हा ब्लॉग आपला कंटिन्यू करते आणि 1 2:30 पर्यंत जितका काही शूट होईल तितका मग तुमच्यासोबत मी एक संध्याकाळी 4 वाजता शेअर करते. तर सगळ्यांनी ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा. चला मंडळी आता 2 वाजून गेलेले आहेत आणि फ्रेश वगैरे झाली. एक 10-15 मिनटं थोडासा आराम केला. त्याच्यानंतर जाऊन फ्रेश झाली. अजून जेवली नाही मी. हे घेऊन आले ना काय म्हणतात त्याला, टरबुजा. त्याच्यातून थोडंसं कट करून खाल्ला मी टरबुजा. थंडगार बरोबर वाटला. आणि तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे मला. ओके शिव्या. आता तुम्ही सांगाल ताई तू का भिवंडीला साड्या घेऊन झाली काय भिवंडीला गेलेली तर या साड्या मी नाही घेतल्या. तर तुम्हाला दाखवते आधी मी आणि मग सांगते. ही जी साडी आहे ना, आता तुम्ही सांगाल दोन्ही पण ऑरेंज कलरची साड्या घेतल्यात का, तर हो. कारण की आमच्या कोपर गावामध्ये राम मंदिर बांधलं आहे, रामाचं मंदिर बांधलं आहे. तर त्याचा आता मिरवणूक सोहळा म्हणजे येत्या काही दिवसांमध्ये आहे. त्याच्यासाठी महिला मंडळमधून आमच्या साड्या घेतल्यात. ही बघा ऑरेंज कलरची राम मंदिराचा सोहळा आहे ना, त्याच्यामुळे या ऑरेंज कलरच्या आमच्या महिला मंडळमधून साड्या घेतल्यात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यावरचा हा ब्लाऊज आहे मरून कलरचा. ओके. आणि ही पण एक ऑरेंज कलरची साडी. ओके. आता ही जी साडी आहे ना ही दिली आहे ग्रामपंचायतमधून, म्हणजे पूर्ण गावाच्या महिला मंडळच्या महिलांना दिले. तर आता या दोन्ही पण साड्यांवरचे ब्लाऊज मी स्वतः शिवेन. पण आता नाही, 1-2-4 दिवसामध्ये जेव्हा मी फ्री होईन तेव्हा. ओके. म्हणजे तुम्हाला दाखवलं मी, कारण की आमच्या गावामध्ये आत्ता या काही येत्या दिवसांमध्ये राम मंदिराचा सोहळा आहे. रामाचं मंदिर आमच्या गावामध्ये बांधण्यात आलं आहे. एकदम भारी गोष्ट आहे आपल्यासाठी. येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला सुद्धा पाहायला भेटेल. सगळं तुमच्यासोबत मी शेअर करेनच. ओके. चला आता साड्या पण तुम्हाला दाखवून झाल्यात. येत्या 1-2-4 दिवसांमध्ये घेईन मी शिवायला. ब्लाऊज कट वगैरे जसं मला वेळ भेटेल ना तसं कटिंग वगैरे करून ठेवेन मी. एकदा कटिंग करून ठेवलं ना की मग शिवायला काही एवढा वेळ जात नाही. ओके. आता जेव्हा शिवायला घेईन ते पण तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दाखवणारच आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे साडी बोलला तर आपल्या बायकांचा जीव असते. दुसरा काही भेटो अगर ना भेटो पण साड्या म्हणजे बायकांचा जीव असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला दुसऱ्या कशाची जास्त हौस नाही, पण मला साड्या अशा एकदम मस्त नवीन नेसायला जाम भारी वाटते. चला आता असं थोडंसं जेवून घेते. आता 2:30 वाजायला आले. मला ब्लॉग पण एडिट करायचा आहे. तो 4 वाजेपर्यंत अपलोड झाला पाहिजे, तेव्हा कुठे जाऊन तुम्हाला 4 वाजता बघायला भेटेल. ओके. सो चला आता या ब्लॉगचा एंड करते. आणि छोटासाच ब्लॉग शूट झाला आहे आजचा. तर असं तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण उद्या भेटू छान नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. स्वस्त आणि मस्त. चला मंडळी, बाय बाय.